मानतो, कारण की आमचा सर्वसामान्याचा, गोरगरीब, शोषित, वंचितांचा आवाज आपण कुठल्या तरी माध्यमाने, कुठल्या तरी नेटवर्कनी लोकांपर्यंत पोहोचवतो. याकरिता आपण साहेब आपलं आभार. साल 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की तुम्हाला रंजणारा, गांधणाऱ्या लोकांच्या हाती सत्ता गेलेली आहे आणि आता तुमची दाद कुणीच घेणार नाही. जर तुम्हाला तुमची दाद घ्यायची असेल, जर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल, या संसदेमध्ये तुमचा आवाज जर मांडायचा असेल, तर तुम्हाला एक संघ यावं लागेल, एक संघ समाज निर्मित करावं लागेल आणि या मनुवादी सरकाराविरोधात, या दिल्लीत बसलेल्या साहेबाविरोधात एक संघ होऊन आपल्याला लढावं लागेल. याकरिता सर्व समाज बांधवांनी आज या ठिकाणी संविधान जागर आंदोलनाच्या माध्यमातून आपला उपवर्गीकरणाचा आपला विरोध आहे आणि हा विरोध आपला हा कायम असला पाहिजे. कारण की या दिल्लीमध्ये बसलेल्या साहेबाला, या महाराष्ट्रामध्ये बसलेल्या साहेबाला माझं म्हणणं आहे, अहो साहेब, तुमच्याकडे उपवर्गीकरणाची मागणी केलं, एखाद्या मागणी करत्याचं नाव तरी दाखवा. तुमच्या उपवर्गीकरणाला 2-2 लाख लोकांचा विरोध आहे. मग तुमचा जर एवढ्या लोकांचा विरोध असल्यानंतर तुम्हाला ही मागणी आणि हे उपवर्गीकरणाचा अट्टहास का? आम्हाला अजिबात हे उपवर्गीकरण नकोय. आम्हाला बदर समितीचा जो अहवाल आहे ही सार्वजनिक करण्याचा माग आहे. आमचा SC/ST योजनेचा जो निधी आहे तो वैज्ञानिक कायदा मंजूर करण्याची आमची या ठिकाणी मागणी आहे. सरकार जमा झालेल्या आमच्या SC/ST शेतकरी बांधवाच्या ज्या जमीन मूळ वारसांच्या आहे त्या त्यांच्या नावे करण्याची या ठिकाणी मागणी आहे. आमचा आदिवासी समाज बांधवावर जे अन्याय होत आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी शासनाने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि आमच्या सर्व समाज बांधवांना आणि या शासनाला म्हणणं आहे, साहेब, या संविधानातला आर्टिकल कलम 340, 341, 342 आमच्या सर्व समाज बांधवांना आता कुठेतरी कळायला लागलेलं आहे. याकरिता दिल्लीत बसलेल्या साहेबाला माझं म्हणणं आहे की आपण कितीही लढवा युक्ती, कितीही विडवा शक्ती, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. याकरिता तुम्हाला माझी विनंती आहे, हे तुमचं हे मनुवादी राज्य आहे, हे जुलूमशाहीचं राज्य आहे, हे हुकुमशाहीचं राज्य आहे आणि हे जास्त वेळ राहणार नाही. या धुळ्याच्या धर्तीवरून त्या भाऊसाहेबला माझं आव्हान आहे, तू जास्त काय आमच्या सर्वसामान्य सुशिक्षित समाजावर अन्याय करू शकत नाही. कारण की तू हे जे संविधान संपवायला निघालंय, तुझ्याकडे दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहायला नाहीत. याकरिता तुझी कुठलीही पात्रता नाही, कुठलीही क्षमता नाही. तू आमचं संविधान रद्द करून टाकेल. सुप्रसिद्ध वामनदादा कर्डक असे म्हणतात, अरे नेते झाले हजार, संघटना झाल्या हजार, कुणाचे चेहरे झाले किती हजार. बाबासाहेब, तुम्ही पाहिलेली स्वप्ने झालीत का रे पूर्ण? माझ्या बाबासाहेबांनी पाहिलेलं जर स्वप्न पूर्ण करायचं आहे तर समाज बांधव तुम्हाला हात जोडून या धुळ्याच्या धर्तीवरून विनंती आहे, आपण एक संघ या रे, या मनुवादा विरोधात एक संघ लढा रे. आणि जाता जाता एक छोटस, मी काही कवी नाही पण एक छोटस एक म्हणणं म्हणून जातो, अरे शर्म तो उनको आती है जो शर्म से शर्माते हैं. अरे शर्म तो उनको आती है जो शर्म से शर्माते, लेकिन कुछ लोग वहां बैठे हैं वो इतने बेशर्म है कि शर्म उनको शर्माती है. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर आमची जाता